मी तन्वीसाठी दुसरं स्थळ शोधेन, मी स्वतः पुढाकार घेऊन तिचं लग्न लावून देईन। तुझं तुला तरी कळतंय का तू काय बोलतोयस? मान काय हलवतोयस? स्वराज तन्वीशी लग्न ठरलंय तुझं, ते मोडणार आहेस का तू? हो आत्या, मला प्रीतीशी लग्न करायचं। प्रीती? तीच मुलगी जिचा भाऊ, जिचा होणारा नवरा गेला माझ्यामुळे, मला तिच्याशी लग्न करायचं। पण का स्वराज, असा विचार का करतोयस तू? हा विचार आला कारण तुला तुझ्या घराची प्रतिष्ठा महत्त्वाची आहेच। मला नाही वाटत या अशा आरोप असलेल्या घरात तू मुलगी देऊन तुझ्या घराची प्रतिष्ठा कमी करावीस। पुरुषोत्तम, अरे आपण एकमेकांना शब्द दिलाय आणि तो शब्द आपल्याला पाळायलाच हवा। शब्द दिला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आता परिस्थिती बदलली आहे ना। बघ, परिस्थिती कितीही बदलली तरी माणसं तीच आहेत ना। माझ्यामुळे त्या कुटुंबाची परिस्थिती जर बदलणार असेल तर मी हे करायला हवं असं मला वाटतं। त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला मी आधार द्यायला हवा। मला अगदीच मान्य, आपण आधार द्यायला पाहिजे, नैतिक जबाबदारी सुद्धा आहे आपली ती। पण डायरेक्ट लग्न? स्वराज ऐक ना, भावनेच्या भरात कुठलाही निर्णय नको घेऊ आणि जरा इथनं पण विचार कर रे। आत्या, माझा निर्णय पक्का आहे, मी लग्न करेन तर प्रीतीशीच। जॉबसाठी कुठूनच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाहीये। काय होणार आहे कुणास ठाऊक। रस्त्यावर चालू की ढगत न कळत। आय लव्ह यू। अरे ढगातून चालवत नाही रिक्षा, रिक्षा पाहिजे, रिक्षा। हा माझा मुलगा याने केला ऍक्सिडेंट। रिक्षा, रिक्षा। लाज नाही वाटत? कुठल्या खातडीचा बनलास तू? एकतर आमच्या आयुष्यात आलास आणि आमच्या आयुष्याचं स्मशान करून टाकलंस। तुला जेलमध्ये टाकलं तरी तिथून बाहेर आलास आणि बाहेर पडून पश्चाताप करायचं सोडून दारू पितोयस। आणि तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर आतापर्यंत गिल्टने मेला असता। पण तू निर्लज्जासारखं दारू पीत फिरतोयस। 2 जीवांना मारून समाधान नाही झालं तुझं? अजून किती लोकांचं आयुष्य बर्बाद करणार आहेस तू? बोल बोल, अरे बोल ना। मारते मला, मारते मला। तुम्हाला खरंच लाजा नाहीयेत? दारू पिऊन फिरतोस? तुमच्यासारख्या लोकांना ना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ती झालीच पाहिजे। किती निर्लज्ज आहेस तू? अरे तू दारू पितो अजूनही माझ्या समोर, तुला कळत नाहीये? काय राडा झालं बघतो जरा। तुमच्यासारख्या लोकांना ना कठोर शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर तुम्ही सुधारणार नाही। निर्लज्ज। काय राडा झाला इकडे? चला गर्दी कमी करा, बाजूला सगळे। काय झालं मॅडम? अहो तुम्ही ह्याला बघ।
झालं मॅडम? काय केलं यांनी? नाही साहेब, यांनी काही नाही केलं मला. मी दुसरा माणूस समजून ह्याला बोलले. यांनी खरंच काही नाही केलं मला. सॉरी सॉरी सॉरी. हिला नक्कीच तो माणूस म्हणजे मी वाटलो असणार आणि माझा राग त्याच्यावर काढत असणार. तिच्यासोबत जे काही घडलंय त्याने तिचं मन थारावर राहणं शक्यच नाहीये. मलाच काहीतरी करावं लागेल. मी आले. ठीक आहे, जा तुम्ही. काय रे, दारू पिऊन रस्त्यावर तमाशा करतो? जास्त छान झाला का गाडीत? साहेब, 2 मिनिटात तिला भेटून आलो होते मॅडमला. आज घरात गरजेचं आहे. हां, आणि काय तुम्ही बेड्या टोकल्यात ना, कुठे पळून जाणार आहे मी? बसतो का गाडीत? साहेब, तुम्हाला कळतंय का त्या पोरीला आहे ना, ज्या माणसाचा भास होतोय ना, तुम्हीच आहे. हवालदार साहेब ते बेवड्याशी बोलते, तोपर्यंत सॉर्ट आउट करून येतो ना. 2 मिनिटात आलो. हां, 2 मिनिटं. परत कुठल्या बाईला छेडताना दिसलास ना तर टायर मध्ये टाकून फोडेल तुला, समजला? ए ए ए काय करतेस तू? उगाच कोणावरही राग का काढतेस? हे बघ, तुला जो काही राग काढायचा ना तो माझ्यावर काढ. तसं कोणालाही त्रास देऊ नकोस. बघ, जे झालंय ते काय मुद्दाम केलेलं नाहीये, चुकून झालंय. आणि मला माहिती आहे ते किती काय झालं तरी चुकीचंच आहे आणि त्याची शिक्षाही भोगतोय मी. पण तू सांभाळ यार स्वतःला. असं कोणावरही राग काढून काय उपयोग आहे? तुला ए रिक्षावाली, ए, रिक्षावाली वगैरे बोलायचं नाही. तुझ्याकडे रिक्षा आहे म्हणून रिक्षावाली बोललो. रिक्षा आहे आमच्याकडे. रिक्षा होती, ज्याचा चुराडा केलास तू. काही चुरलं नाही आमच्या हातात. माझ्या भावाला मारलंस आणि आमची रिक्षा पण घालवलीस आणि निर्लज्ज सारखं रिक्षावाली म्हणून हाक मारतोस. हेच संस्कार केले तुझ्यावर. हे बघ, तुझं एकदा विचार करायला हवा होतास की आपण समोरच्याचं फक्त घर नाही उद्ध्वस्त केलं तर पुन्हा उभारायचे सगळे मार्ग उद्ध्वस्त केले. ए, तू काय करतो इकडे? चल.